स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या मराठी मिनी व्लॉग मध्ये। तर आतापर्यंत मला भरपूर लोकांनी हेच विचारलं, दीदी तू मराठी आहेस का, दीदी तू मराठीमध्ये मिनी व्लॉग का नाही करत। तर मी विचार केला इतकी डिमांड आहे माझ्या मराठी व्लॉगची तर व्हाय नॉट। तर आजचा आमचा मिनी व्लॉग आणि युट्यूब व्लॉग असणार आहे मराठीमध्ये। तर आज मी माझा मेकअप ऑलरेडी केलाय आणि ऑब्व्हियसली मी हा मेकअप इतका सुंदर का केला माहितीये, कारण मी आज घालणार आहे साडी। आणि हा मी साडी नेसल्यानंतर कमेंट मध्ये सांगा मला मी कशी दिसते। अरे यार ही साडी मी तेव्हाच नेसणार ना जेव्हा मला लक्षात येईल साडी घालायची कशी असते। एक तर मी पूर्ण वर्षातून एकदा साडी घालते आणि मी विसरते की साडी नेसायची पण कशी असते। आणि मी खूप जास्त प्रयत्न केले बट आय गेव अप, माझ्याने होतच नाहीये साडी नेसणं। तर ऑब्व्हियसली मम्मी टू द रेस्क्यू, माझ्या मम्मीने मला भरपूर हेल्प केली। साडी एक्झॅक्टली मम्मीनेच मला नेसवून दिली, मला तर काही सुचतच नव्हतं। मम्मी इतकी माझी एवढी मेहनत करते आणि ह्या मनस्वीला बघा हसण्याशिवाय दुसरं काही येत नाही। वर मॅडम मला चिडवते की मला तुझ्याहून जास्त बेटर साडी नेसता येते। एनिवेज तर हा आहे माझा फायनल लुक। कशी दिसते मी कमेंट मध्ये नक्की सांगा। ग्रीन साडी घातली बिकॉज आय एम अ ग्रीन फ्लॅग। ओके, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगितलंच नाही, मी आज साडी नेसणार आहे। शुभमला काहीच माहित नाही आणि जसं शुभम माझ्या घरी आला त्याची रिॲक्शन वॉज एपिक। त्याचं काय ना, शुभमला मला साडीमध्ये बघायला भरपूर आवडतं, म्हणजे हर टाइम त्याची हीच रिॲक्शन असते। मला तर आज शुभमला सरप्राईज द्यायचं होतं डायरेक्टली साडी घालून, आणि येस ते एकदम सक्सेसफुल झालं। आणि हा ह्याचा फुल व्लॉग देखील आमच्या युट्यूब चॅनलवर आलाय तर नक्की बघा। जर ऑलरेडी बघितला असेल तर थँक्यू। टू बी ऑनेस्ट मी खूप कमी वेळा साडी घालते, तर विचार केला इतकी सुंदर मी दिसतेच आहे तर क्यू ना फोटो काढले जाईल। पण ह्याला बघा माझ्यामध्ये पूर्ण हरवलाय। मी तर ऑलरेडी डिसाइड केलेले जेव्हा मी साडी घालणार आहे तेव्हा मी इथेच येऊन फोटो काढणार आहे। बट लेट मी टेल यू, साडी मध्ये चालणं ना इतकं जास्त कठीण आहे। पण मला माहिती होतं इथे आल्यावर माझे फोटोज आणि रील्स एकदम सुंदर येणार आहेत। फोटोज तर सुंदर येणारच बिकॉज फोटोज काढणारा माझा बॉयफ्रेंड आहे ना। बिचाऱ्याने आज खूप मेहनत घेतली माझे रील्स काढायला आणि फायनली सगळं कम्प्लीट झालंय आणि मी खूप खुश होते। तर या जागेवर ना आम्ही युजली येत राहतो आणि इथे आल्यावर आम्ही अर्धा तास बसून तर नक्की गप्पा मारतो। आज तर शुभमने माझी भरभरून तारीफ केली आहे। आता इतकी मेहनत घेतली, आम्हाला भरपूर भूक पण लागलेली, तर आम्ही आलेलो मोमोज खायला। पहिले विचार होता फक्त मोमोज खायचा, पण सँडविच पण खाल्लं। तर तुमच्या हाय डिमांडवर असा होता आज आमचा मराठी व्लॉग। आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये। बाय।